ला तर मंडळी राम राम. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेधडक कट्ट्यामध्ये आणि आपल्या छोट्याशा चॅनलमध्ये. तर मागलं सुंदर असं निसर्गमय वातावरण तुम्हाला माहीत आहे कुठलं आहे. बऱ्याच दिवसानंतर आपल्या या ठिकाणी कैलास वैकुंठ धाम या ठिकाणचा सुंदर असा ब्लॉग आपल्याला बनवायचा आहे आज. तर झाडं लावून आता बरेच दिवस झाले, माझ्या मते 1 महिना तर झाला असेल आपल्याला वृक्ष लागवड करून स्मशानभूमीमध्ये. तर आज पाहणी करण्यासाठी आम्ही आलतो. पाणी तर सतत चालू आहे, त्याला 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी देणं चालू आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर आणि रम्य असे वातावरण ती या ठिकाणी वाटत आहे. पूर्ण झाडं फुटलेली आहेत, अतिशय नंबर 1च्या पद्धतीनं झाडं या ठिकाणी फुटलेली आहेत. कुणी वृक्षाची काही अडचण नाही. मला वाटतं आहे कमीत कमी 4 ते 5 बी नाही, 4 झाडं जरा अजून जसं अपेक्षित आहे तसं फुटलेले नाहीत. म्हणजे अजून मुळात त्याच्या या ठिकाणी पूर्णपणे असं जकडून धरलेले नसतील. बाकी जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल मित्रांनो, पाहू शकता अतिशय हिरवळ सुंदर असे झाडं वृक्ष या ठिकाणी त्यांच्या पालवी फुटलेली आहे त्यांना. आणि असे 4 झाडं आहेत जे की अजून फुटलेली नाहीत, तीही फुटतील सावकाश. खूप लांबून झाड आलेले आहे, त्यामुळे त्याला थोडं त्याच्या मुळाला मारती लागल्यामुळं जरा फुटले नाही असं वाटत आहे. बाकी जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर सुंदर अशी हिरवेगार अतिशय छान पद्धतीने झाडे या ठिकाणी फुटलेली आहेत. तुम्ही सर्वजण पाहू शकता. मी शिंदेसाहेब आणि बापू तुम्ही सर्वजण या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आला. कसं आहे काय नाही तुम्ही पाहू शकता. बघा विहिरीला बी पाणी भरपूर आहे, काही टेन्शन नाही. तक्व्याचं पाणी बी आहे. अतिशय जोरदार अशी सोय आणि सुविधा या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आपण केलेला आहे. अजून इथूनही पुढे भरपूर असे प्रयत्न आणि सुंदर असं नियोजन आपल्याला भविष्यात करायचं आहे. या ठिकाणी एक सुंदर वैकुंठ धाम कशा पद्धतीने होईल याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे आपलं अतिशय छान आणि सुंदर दिसत असलेलं हे वैकुंठ धाम पाहू शकता. पाण्याची तडजोड पाईपलाईन तीन चालू आहे मित्रांनो. बरेच दिवसानंतर दाखवा म्हणला तो, कारण तेव्हा लय जास्त घाण गिजगिज वाटाल ती कुठे बी ठेवल्यामुळं झाडातली तुम्हाला तर माहीतच आहे. परंतु आता अतिशय सुटसुटीत आणि या ठिकाणी पाहतात चाल तर नुसते पैप कशासाठी तर तीही कामासाठी लागणारे आहेत. पाणी पूर्ण इकडं तिकडं पूर्ण प्रत्येक झाडाच्या बुडापर्यंत इकडून ते अतिशय त्या कडेपर्यंत या ठिकाणी पाणी आपल्याला पोहोचावं लागेल तरच वृक्ष टिकणार आहेत. त्याचं संगोपन बी खूप महत्त्वाचं आहे, कारण नुसतं झाड लावून भागणार नाही. तुम्ही पाहू शकता ज्या झाडाचं आम्हाला खूप टेन्शन होतं, खूप मोठं असं झाड कमीत कमी 10 वर्षाचं किंवा 7-8 वर्षाचंच झाड असेल, त्या झाडाचं टेन्शन होतं. तीच झाड तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि नंबर 1चं फुटलेला हिरवंगार. त्याच्यामुळे दुसरेही झाडं चांगल्या पद्धतीनं येतील ही आम्हाला अपेक्षा आहे. तर तुम्ही पाहू शकता, हो का बघा एवढं मोठं झाड आहे. तुम्ही पाहू शकता आम्ही कुठून आणलो, संगारीत देऊन आणलो आणि वाळलं तर झाड आता इथनी काही वाटलं तर, परंतु तुम्ही पाहू शकता पाणी तीन घालून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाड आलेलं आहे. म्हणजे कुठं तर आमच्या प्रयत्नाला यश येत आहे, ह्यासाठी खूप असा आनंद वाटतो. आणि सर्व लांबजना ग्रामस्वास्थी असतील या सर्वांना खूप असं काय म्हणतात त्याला आदर्श असं गाव आपल्याला दुसऱ्याला सांगता येईल असं या ठिकाणी या गावची स्मशानभूमी होत आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता. चला तर मित्रांनो, छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सर्वांना पुन्हा एकदा राम राम आणि नमस्कार मंडळी.